हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, तुम्हाला माहिती का आज तुमचा भाऊ कुठे गेला होता? आज तुमचा भाऊ गेला होता नाशिक रोडला, म्हणजे निया कॅफेला गेलो होतो आपण. निया कॅफे जो आहे इथं खेळलं जातं स्नूकर. जर गाईज तुम्हाला पण जर तिथं जर जायचं असेल तर मुक्तीधामच्या बॅक साईडला दत्त मंदिर रोडला तिथं नवीन उघडलेलं आहे निया कॅफे म्हणून. एवढी मजा येते गाईज. तिथले जे टेबल वगैरे जे आहे, टेबल सगळे महागातले टेबल आहे नाही का. आता बाकीच्या ठिकाणी कितीचे टेबल राहतं हे तर मला माहिती नाही, बट मी स्नूकर खेळण्यासाठी गाईज फर्स्ट टाईम गेलो. आणि फर्स्ट टाईम गेल्यानंतरच माझं मन एवढं खुश झालं ना, प्रमाणाच्या बाहेर नाही का. ॲक्च्युली अनिकेत आणि ॲक्च्युअल एवढे भारी खेळत होते ना, म्हटलो बाप रे. गाईज त्यांनीच मला स्टिक वगैरे सांगितले नाही का स्टिक कशी धरायची किंवा कसा हात करायचा. अनिकेत मला सारखा दाखवत होता नाही का हे बघ म्हणे हात असं करायचा, हा एक बोट वरती करायचा, मग दुसरा असं करायचा, व्ही बनवायचा म्हणे. व्ही बनवल्यानंतर त्याच्यामध्ये स्टिक ठेवायची आणि आपण ज्या बॉलला मारणार आहे ना, म्हणजे जो आपला एम आहे एमला बघायचं. ॲक्च्युली आपल्याला जसं कॅरममध्ये स्टायगर असतो ना, तसं याच्यामध्ये व्हाईट कलरचा बॉल असतो नाही का, त्या बॉललाच आपल्याला मारायचं राहतं. तिथूनच आपल्या बाकीच्या जे बॉल असते त्या बॉललाच मारावं लागतं. सर्वात पहिले ना गाईज, म्हणजे स्नूकर खेळताना नाही का जेवढे पण रेडवाले जे बॉल्स असतात, रेडवाले बॉल्स जे असतात ते आपल्याला खेळावं लागतं. आणि ते रेडवाले बॉल्स खेळून झाल्यानंतर जे बाकीचे दुसरे जे कलर आहे ते कलरवाले बॉल खेळावं लागते नाही का. आणि ॲक्च्युली मला तर येत पण नव्हतं. अनिकेतने मला फर्स्ट टाईम सांगितलं गाईज. आणि जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा मी मारला तो बॉल आणि डायरेक्टली लगेच रेडवाला जो बॉल होता डायरेक्ट त्याच्यामध्ये, बापरे म्हटलं शिकलो ना. नंतर तुमचा भाऊ एवढा हे होऊन गेला, फुल वाकू नाही का, डायरेक्ट तंगडे विंगडे वर करायचा. आणि ॲचल तर फुल टक लावून बघत होता. आश्चर्यवाला ॲचल म्हणत होता, आयला तू भाई एकदम लवकर शिकून गेला राव नाही का. आम्हाला पण एवढं लवकर नाही आलं, पण तू शिकून गेला. त्यानंतर अनिकेतनी नवीनच स्टिक काढली. म्हटलं बाबा हे काय घेतलं तू, काय गुणिले बिनिले मारतो काय? नाही रे म्हणे, जर जिथं आपला हात वगैरे जर पोचत नसला ना तिथे स्टिक यूज करायची असती. ॲक्च्युली त्यांनी मला आहे ना काहीच ते स्टिकचं नाव पण सांगितलं होतं, बट मला नावच आठवत नाही. आता काय सांगू तुम्हाला नाही का. एकदम म्हणजे काहीच पण मजा खूप आली, काही पण म्हणा, प्रमाणाच्या बाहेर तिथं मजा आली. म्हणजे फर्स्ट टाईमच खेळायला गेलो आणि फर्स्ट टाईममध्ये. आणि ॲक्च्युली मला ॲक्च्युअल काय बोलला माहिती आहे का, म्हणे जर तू 2-3 दिवस जर आला ना तर तुला नशा होऊन जाईल नाही का. ती म्हणजे विषय काय असतो, जसे लोक नाही का एकदा दोनदा 10 टाईम दारू जर पिले किंवा सिगरेट जर पिले तर त्याची एक नशा होऊन जाते नाही का, तलप लागते. हा बा मला आज पण खायची आहे, उद्या पण खायचं आहे आणि उद्या पण प्यायचं आहे. तसंच याचं आहे नाही का. म्हणजे मला ॲक्च्युअल सांगत होतं का म्हणे तू जर 4-5 दिवस जर रेग्युलर आला ना तर तुला असं वाटेल का अरे रोज जावं वाटतं नाही का खेळायला. म्हटलं बाबा नको रे, मी जर रोज इथं खेळायला जर आलो ना तर म्हटलं धन्य आहे, काही खरं नाही, माय काम धंद्यानं होय ना. म्हटलं हो, दुसरे पोरं लावून द्यावं लागतील मला, आणि मला टाळ्या वाजवत बसावं लागेल नाही का. नाही रे म्हणे तसं काही नाही. आणि गाईस त्यानंतर मग आपले जेवढे पण बॉल होते ते सगळे बॉल संपत वगैरे आले. आणि शेवटचा फक्त रेड कलरचा बॉल बाकी होता आणि तो मारत होता आपला ॲचल. पण आमच्याकडून काही लवकर जाईनाच नाही का तिथं. त्यानंतर काय तुमच्या भावाचा आला चान्स, कारण दुसरा टेबल लावला होता नाही का. ॲक्च्युली आपल्यासोबत आहे ना तिथं अजून एक कोणीतरी भाऊ होता, तो पण ॲड झाला आपल्यासोबत खेळण्यासाठी. तो म्हणे चला अजून एक फ्रेम लावा नाही का. म्हणजे एक फ्रेम ऑलरेडी गाईज तिथं खेळून झाली होती आपली, तो म्हणे दुसरी पण फ्रेम लावा. म्हणलं ठीक आहे बाबा लावा, आता काय करणार नाही का. पण गाईज एवढं स्वस्तात मस्त गंमत आहे ना, 2 फ्रेम लावले आम्ही आणि दोन्ही पण फ्रेमचे पैसे एकदम कमी झाले निया कॅफेमध्ये.